नसेल तर ते नक्की करा। आपला अँड्रॉइड ॲप तुम्हाला गुगल प्ले स्टोअरवर जाऊन एमपीएससी ट्रिक्स बाय अजय कुमार गोसावी या नावानं पाहायला मिळेल किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला त्याची लिंक मिळेल। आता हे ॲपमध्ये काय आहे ते एक शॉर्टमध्ये सांगतो। हे ॲप ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा टाईपची स्क्रीन दिसेल। यामध्ये हे चेंजेस इमेजेस चेंजेस होऊ शकतील, लक्षात राहू द्या। याच्यामध्ये गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर या ठिकाणी रजिस्टर करताना सुरुवातीला ॲज अ स्टुडंट म्हणून करा, ॲज अ पॅरेंट म्हणून नको। तिथं ऑप्शन येतो ॲज अ पॅरेंट म्हणून, तर ते करू नका, नाही तर तुम्हाला अशी स्क्रीन दिसणार नाही। हे ओपन झाल्यानंतर तुम्हाला स्क्रीनवर काही दिसू द्या, फक्त हा घटक महत्त्वाचा। या ठिकाणी तुम्हाला स्टोअर ऑप्शन नावाचा घटक दिसतोय, त्या स्टोअर ऑप्शनवर क्लिक करा। जेव्हा तुम्ही स्टोअर ऑप्शनवर क्लिक कराल तेव्हा तुम्हाला अशी स्क्रीन एक समोर ओपन होईल। या स्क्रीनमध्ये वेगवेगळे कोर्सेस किंवा घटक आहे ना तो तुम्हाला पाहायला मिळेल, म्हणजे वेगवेगळे कोर्सेस तुम्हाला असे इथं दिसायला लागतील। या कोर्सेसमध्ये तुम्हाला वेगवेगळे करंट अफेअरचा आहे कोर्सेस आहेत, त्याच पद्धतीनं तुम्हाला त्या ठिकाणी इतर विषयाचे कोर्सेस सुद्धा अवेलेबल आहेत। विज्ञानाचा, इतिहासाचा, राज्यघटना किंवा वेगवेगळे कोर्सेस आहेत, तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता आणि ते कोर्स परचेस करू शकता। आज आपण एका कोर्स बद्दल बघणार आहोत, तो म्हणजे चालू घडामोडी 2022। चालू घडामोडी 2022 सध्या चर्चेतला कोर्स आहे आपल्या ॲपवरचा। तर तो कोर्सवर ओपन केल्यानंतर तुम्हाला अशी स्क्रीन दिसेल। त्याच्यामध्ये जानेवारी 2021 पासून ऑक्टोबर 2022 पर्यंतच्या घडामोडी असतील। प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला कितीही वेळा पाहता येईल, हे कोर्सचं वैशिष्ट्य आहे। ह्याला लिमिट नाही, जर बाकी ॲपवर किंवा बाकी क्लासेसमध्ये तुम्हाला 3 वेळा 4 वेळा असं आहे, तर इथं तुम्ही अनलिमिटेड वेळा कितीही वेळा लेक्चर पाहू शकता। कोर्सचा कालावधी 31 डिसेंबर 2022 पर्यंत असेल, हे लक्षात घ्या। चालू घडामोडी 2022 प्रश्नोत्तर व विश्लेषण येणाऱ्या सर्व परीक्षेला तुम्हाला उपयुक्त ठरेल। या कोर्समध्ये गेल्यानंतर या ठिकाणी जो कंटेंट नावाचा सेक्शन दिसतोय त्याच्यावर क्लिक केलं की तुम्हाला या टाईपचा घटक सगळा पाहायला मिळेल। 22च्या घडामोडी आहेत, 21च्या घडामोडी आहेत, तसंच या ठिकाणी आपण शॉर्टमध्ये टेस्ट सिरीज पण आहे। टेस्ट नक्की जॉईन करा, कारण टेस्ट खूप महत्त्वाचे आहेत, तुम्ही त्या ठिकाणी अटेंड करू शकता। ह्या टेस्ट सुद्धा अनलिमिटेड वेळा तुम्ही तिथं देऊ शकता। तर या पद्धतीनं आपला हा कोर्स आहे, नक्की जॉईन करा, जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा। तर आज आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करूया। ओके, ठीक आहे। 299 रुपये प्राइस आहे, 8 रुपये तुम्हाला चार्ज पडेल इंटरनेट हँडलिंग चार्ज। 306.86 पैशामध्ये तुम्हाला हा कोर्स मिळेल, म्हणजे अप्रॉक्सिमेटली 307 रुपये। टॉपिक आहे भारतीय वन सर्वेक्षण अहवाल 2021। ओके, आता या टॉपिकमध्ये तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्याचा उपयोग तुम्हाला येणारी जी राज्यसेवा पूर्व परीक्षा याला जास्त होईल। ओके, याचा जास्त उपयोग मी तुम्हाला काय सांगतोय, राज्यसेवा पूर्वला जास्त होईल, याच्यावर एक प्रश्न अपेक्षित आहे। आता आपलं जे केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय आहे यानं 13 जानेवारी 2022 रोजी हा अहवाल डिक्लेअर केला, म्हणजे इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट असं त्याला म्हटलं जातं। हा एक महत्त्वाचा अहवाल आहे, कारण हा अहवाल दरवर्षी प्रसिद्ध होतो का नाही। हा अहवाल जो असतो ना तर हा दर 2 वर्षांनी एकदा प्रसिद्ध होत असतो, दर 2 वर्षांनी एकदा तो प्रसिद्ध होत असतो। मग या अहवालामध्ये मग असा कितव्या क्रमांकाचा हा अहवाल होता, दर 2 वर्षांनी प्रसिद्ध होत असतो, लक्षात आलं। कितव्या क्रमांकाचा होता तर तो 17व्या क्रमांकाचा होता। कितवं सर्वेक्षण होतं, 17व्या। मग असं पहिल्यांदा सर्वे कधी केला होता, 1987, म्हणजे पहिले सर्वेक्षण 1987 मध्ये प्रकाशित झालं। 2021 मध्ये झालेलं हे कितवं सर्वेक्षण होतं, 17वं सर्वेक्षण होतं। तर ही बेसिक गोष्टी तुम्हाला लक्षात आल्या पाहिजे, ठीक आहे। बेसिक गोष्टीमध्ये हा महत्त्वाचा मुद्दा आहे, ठीक आहे। 1987 मध्ये पहिल्यांदा सर्वेक्षण झालं, दर 2 वर्षांनी हे प्रकाशित होतं, आणि 2021 मध्ये झालेलं हे कितवं होतं, 17वं सर्वेक्षण होतं। मग आता या अहवालानुसार भारतामध्ये असणारं जे वनक्षेत्र आहे, भारतामध्ये असणारं वनक्षेत्र आणि भारतामध्ये असलेलं वृक्ष आच्छादन, वनक्षेत्र आणि वृक्ष आच्छादन याच्यामध्ये काय बदल झाला किंवा 2 वर्षामध्ये कितीनं वाढ झाली, म्हणजे हा पहिला महत्त्वाचा घटक। तर कितीनं वाढ झाली तर इथं फॅक्ट येते 2261 चौरस किलोमीटरनं वाढ झाली, लक्षात येते का। भारतामध्ये असलेलं एकूण वनक्षेत्र आणि वृक्ष आच्छादनामध्ये मागच्या 2 वर्षामध्ये म्हणजे 19 आणि 21च्या कंपॅरिझन केलं, कितीनं वाढ झाली, 2261 चौरस किलोमीटरनं वाढ झालेली। कारण 2019 पासून वृक्ष आच्छादन जे आहे, याच्या वृक्ष आच्छादनामध्ये 1540 चौरस किलोमीटरनं आणि वनक्षेत्रामध्ये 721 चौरस किलोमीटरनं झालेली ही वाढ आहे। म्हणजे भारताचं जे एकूण वनक्षेत्र आहे, मी समजा असं म्हटलं, भारताचं एकूण वनक्षेत्र याचं जर टक्केवारी बघितली आणि भारतात देशाचं भौगोलिक क्षेत्राच्या किती टक्के येतं, भारताचं एकूण वनक्षेत्र देशाच्या भौगोलिक क्षेत्राच्या किती टक्के येतं, तर तुमचं उत्तर असणार आहे 21.71% या रिपोर्टनुसार। 2019 मध्ये किती होतं, 21.67% एवढं होतं।
जो आता आपण घटक बघितला तो घटक परत एकदा लक्षात घ्या. भारतामध्ये असणारं वनक्षेत्र आणि जे वृक्ष आच्छादन आहे याला गेल्या 2 वर्षामध्ये कितीने वाढ झाली आहे? 2261 चौरस किलोमीटरनं. या वृक्ष आच्छादनामध्ये कितीनं वाढ झाली आहे? 1540 म्हणजे वनक्षेत्रामध्ये वृक्ष आच्छादनामध्ये 721 चौरस किलोमीटरचे आणि वन आच्छादनात 1540 चौरस किलोमीटर. आणि भारतातले एकूण वनक्षेत्र जर बघायला गेला तर ते देशाच्या भौगोलिक क्षेत्राच्या किती आहे? 21.71%. 2019 मध्ये किती होतं? 21.67%. परीक्षेला काय काय लक्षात घ्यायचं? पहिला मुद्दा हा तुमचा पाठ असणं गरजेचं आहे की भारतातील वनक्षेत्र आणि वृक्ष आच्छादनामध्ये 2261 चौरस किलोमीटरनं वाढ झाली. पहिला मुद्दा. हे 2 आकडे जर ह्या लक्षात राहिले तरी तुमचं चालू शकते. दुसरा मुद्दा, भारतातलं एकूण वनक्षेत्र देशाच्या भौगोलिक क्षेत्राच्या किती टक्के आहे म्हटलं? 21.71%. नुसतं वनक्षेत्र म्हणते. जर वनक्षेत्र आणि वृक्ष आच्छादन ह्या दोन्हींचं कंपॅरिझन केलं म्हणजे दोन्हींचं मिश्रण केलं आणि देशाच्या भौगोलिक क्षेत्राच्या किती आहे म्हटलं तर तुमचं उत्तर काय असलं पाहिजे? 24.62%. किती असलं पाहिजे? 24.62%. मुद्दा लक्षात आला का? मी पहिल्यांदा सांगतो या इंडियन स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट यामध्ये तुम्हाला काय काय लक्षात ठेवायचं आहे. यामध्ये तुम्हाला अगोदरच्या बेसिक गोष्टी लक्षात आल्या. दर 2 वर्षांनी प्रसिद्ध होतं. 1987 ला पहिला सर्वे झाला. 2021 मधला 17वा सर्वे होता. मग काय लक्षात घ्यायचं? भारतातलं वनक्षेत्र आणि वृक्ष आच्छादनात 2 वर्षात कितीने वाढ झाली आहे? 2261. ही 2 आकडे नाही पाठ केले तरी चालू शकतील. आता परत सांगतोय, भारताचं एकूण वनक्षेत्र देशाच्या भौगोलिक क्षेत्राच्या किती टक्के आहे? 21.71. हे पाठ करायचं. आणि देशातील एकूण वनक्षेत्र आणि वृक्ष आच्छादन ह्या दोन्हींचं देशाच्या भौगोलिक क्षेत्राच्या किती टक्के आहे? 24.62%. लक्षात आलं? किती टक्के असायला पाहिजे? कमीत कमी 33% असायला पाहिजे. तेवढा आहे का आपल्याकडे? नाही. म्हणजे आपण अजूनही मागं आहोत यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. म्हणजे तुम्हाला फॅक्ट काय? ही एक फॅक्ट आणि ही एक फॅक्ट. मग आता देशातील जे एकूण वनक्षेत्र आहे म्हणजे एकूण वनक्षेत्र आणि वृक्ष आच्छादन किती दशलक्ष हेक्टर म्हटलं? 80.9 दशलक्ष हेक्टर. 4 विधानामध्ये एखादं विधान याच्यावर पण असू शकेल. इथं फोकस करा. इग्नोर काय करा? हे 1540 721 इग्नोर केलं तरी चालेल. पण ज्यांना इच्छा आहे लक्षात ठेवायची तर तुम्ही ते सुद्धा लक्षात ठेवू शकता. क्लिअर झाला मुद्दा? आता हे झालं बेसिक आकडेवारी. आता याच्यानंतर ह्या 2 वर्षामध्ये कोणत्या राज्यामधील वनक्षेत्रात वाढ झाली, कोणत्या राज्यामधील किंवा युनियन टेरिटरीमध्ये वनक्षेत्रामध्ये घट झाली ते तुम्हाला बघायचं आहे. त्यानंतर सर्वाधिक क्षेत्रफळानुसार वनाच्छादित क्षेत्र राज्य कोणती, क्षेत्रफळानुसार कमी कोणतं, वनांचं प्रमाण पर्सेंटेजनुसार कोणतं हे तुम्हाला यामध्ये बघायचं आणि हाच पॉईंट परीक्षेला इम्पॉर्टंट आहे राज्यसेवा पूर्वला. सगळ्यात महत्त्वाचं, मागच्या 2 वर्षामध्ये वनक्षेत्रात सर्वाधिक वाढ कोणत्या राज्यामध्ये झाली तर आंध्र प्रदेशनं चांगल्या पद्धतीनं कामगिरी आहे, 647 आहे. मग तेलंगणा आणि मग ओडिशा. लक्षात ठेवायला सोपं आहे. या आंध्र प्रदेशमधून तेलंगणा वेगळा झाला आहे ना, म्हणजे 2014 साली जे नवीन झालेली राज्य आहेत आंध्र प्रदेश तेलंगणा यामधून वनक्षेत्रात सर्वाधिक वाढ आहे. म्हणजे आंध्र प्रदेश नंतर तेलंगणा हा महत्त्वाचा घटक. सगळ्यात घट कुठं म्हटलं तर अरुणाचल, मणी, नागा. म्हणजे अरुणाचल प्रदेशमध्ये घट आहे 257 चौरस किलोमीटर, मणिपूर आणि मग नागालँडमध्ये. म्हणजे पहिले 3 तरी लक्षात घ्या, इथले पहिले 2 तरी लक्षात घ्या. म्हणजे 2019 ते 2021 या 2 वर्षामध्ये सर्वाधिक वाढ कुठं? आंध्र तेलंगणामध्ये झाली. आंध्र आणि तेलंगणा. सर्वाधिक घट कुठं झाली? अरुणाचल, मणिपूर आणि नागालँड याच्यामध्ये क्रमानं घट झालेली बघायला मिळते. मग मिझोराम आहे, मेघालय आहे. म्हणजे तुमचे ईशान्येकडचे जे घटक आहे राज्य आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला ते प्रमाण पाहायला मिळतंय. मणिपूर, नागालँड वगैरे या ठिकाणी. एवढं लक्षात आलं का? ठीक आहे. आता महत्त्वाचा मुद्दा काय येतो? महत्त्वाचा जो घटक येतो तो खारफुटीचा. तर या 2 वर्षामध्ये परीक्षेला काय विचारलं जाईल? खारफुटीचा क्रम विचारला जाईल. खारफुटीचा जर घटक बघितला तुम्ही, थोडासा घटक लक्षात घ्या. खारफुटीमध्ये 17 चौरस किलोमीटरची वाढ आहे. किती? 17 चौरस किलोमीटर. आणि भारताचं खारफुटीचं आच्छादन आता झाले 4992 चौरस किलोमीटर. सर्वाधिक वाढ कुठं झाली? ओडिशा 1 नंबर आहे, महाराष्ट्र 2 नंबर आहे आणि कर्नाटक 3 नंबर आहे. लक्षात येतंय का? मी म्हणतोय मागच्या 2 वर्षामध्ये झालेली वाढ असं म्हटलंय. मी असं म्हटलंय का सर्वाधिक जास्त खारफुटीची वनं कोणत्या राज्यामध्ये आहेत असं म्हटलंय का? नाही.
आपण इथं घटक काय कन्सिडर करतोय, सर्वाधिक वाढ कुठे झाली. वाढ कुठे झाली तर ओडिशाला 8 चौरस किलोमीटरचे, महाराष्ट्राला 4चे आणि कर्नाटकला 3 चौरस किलोमीटर खारफुटीच्या वनामध्ये वाढ दर्शवणारी ही शीर्षस्थानावर असलेली 3 राज्य आहेत, ओडिशा, महाराष्ट्र आणि कर्नाटक. लक्षात ठेवायला सोपं आहे ना. ओंकार म्हणतो ना आपण, ओंकार 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 ओके, ओंकार ओंकार असं म्हणजे ओडिशा ओ, म महाराष्ट्र, कार कर्नाटक, कर्नाटक ओके, अशा पद्धतीने हा घटक लक्षात आला का. म्हणजे आपण दुसरा मुद्दा बघितला खारफुटीच्या बाबतीमध्ये. आतापर्यंत एमपीएससीनं ज्या मागच्या वेळेस जेव्हा रिपोर्ट येतो ना तेव्हा या क्षेत्रफळानुसारचं सर्वाधिक वनाच्छादित क्षेत्र म्हणजे कोणते राज्य आहेत ना त्याचा क्रम विचारलेला होता. तर लक्षात ठेवायला सोपं आहे, MA-M.Com केले, मी काय केले, MA-M.Com केलेलं आहे असं लक्षात ठेवायचं. ह्याच्यामध्ये ट्रिक येते की MA-M.Com केले, मी काय केले, MA-M.Com. M फॉर मध्य प्रदेश, सर्वाधिक जास्त क्षेत्रफळ आहे भारतामध्ये बघायला गेलं तर वनाच्छादित क्षेत्र. त्यानंतर MA म्हणजे अरुणाचल प्रदेश, हा M झाला, A म्हणजे अरुणाचल प्रदेश, कॉम म्हणजे C म्हणजे छत्तीसगड, O म्हणजे ओडिशा, M म्हणजे महाराष्ट्र. म्हणजे काय, मी MA-M.Com केले म्हणजे मध्य प्रदेश, अरुणाचल प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, महाराष्ट्र. M फॉर मध्य प्रदेश, A फॉर अरुणाचल प्रदेश, C फॉर छत्तीसगड, O फॉर ओडिशा, M फॉर महाराष्ट्र. म्हणजे हे सर्वाधिक वनाच्छादित क्षेत्रफळानुसार जर बघितलं तर मी MA-M.Com केलेलं आहे. ठीक आहे. तुम्हाला असं विचारलं सर्वात कमी वनाच्छादित क्षेत्रफळानुसार विचारलं कोणत्या राज्यामध्ये कमी आहे, HP गॅस लक्षात ठेवायचं. काय लक्षात ठेवायचं, HP गॅस ही एक ट्रिक आहे. HP गॅस म्हणजे काय, HP गॅसला GS करायचं, GS. H फॉर हरियाणा, H फॉर हरियाणा, P फॉर पंजाब, G फॉर गोवा, S फॉर सिक्कीम. HP गॅस म्हणजे हरियाणा, पंजाब, गोवा आणि सिक्कीम याच्यामध्ये सर्वात कमी वनक्षेत्र पाहायला मिळतं. म्हणजे हरियाणामध्ये सगळ्यात कमी आहे, मग पंजाब आहे, मग गोवा आहे, मग सिक्कीम आहे. लक्षात ठेवा गोवा 3 नंबरला येतं. बऱ्याच वेळा आपल्याला लक्षात येतं की गोवा 1 नंबरला सर्वात कमी वनाच्छादित क्षेत्र असेल, पण तसं आहे का, नाही, हरियाणा 1 नंबर आहे. ओके, म्हणजे क्षेत्रफळानुसार जर विचार केला क्षेत्रफळानुसार तर तुम्हाला हा क्रम या ठिकाणी लक्षात ठेवावा लागेल. जर तुम्हाला पर्सेंटेजनुसार विचारलं, पर्सेंटेजनुसार सर्वाधिक वनांचं प्रमाण कुठं आहे, तेव्हा पर्सेंटेजनुसार विचारलं जाईल तेव्हा मिझोराम म्हणजे माझी, अरुणा, मेघा आणि मनी आहे. माझी, मिझो म्हणजे माझी, अरुणा, मेघा आणि मनी आहेत, या तिघी पण माझे आहेत असा अर्थ घ्या. म्हणजे असं समजून घ्या, माझी, अरुणा, मेघा आणि मनी आहे. ओके, म्हणजे तुमचं मिझोराम 1 नंबर, पर्सेंटेज बघितलं तर 84.5% सर्वाधिक वनांचं प्रमाण आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये 79 आहे, मेघालयमध्ये 76, मणिपूरमध्ये 74. आता सर्वात कमी कुठं आहे तर लडाख. ऑब्विसली नवीन झाले युनियन टेरिटरी, परीक्षेसाठी इम्पॉर्टंट आहे. लक्षात ठेवायचं लडाखमध्ये सर्वात कमी वनांचं प्रमाण आहे, कारण 31 ऑक्टोबर 2019 पासून लडाख आणि जम्मू काश्मीर हे युनियन टेरिटरी म्हणून दर्जा मिळालेला आहे. घटक लक्षात येतोय का, लडाख, मग हरियाणा, मग पंजाब, राजस्थान आणि उत्तर प्रदेश वनांचं प्रमाण. महत्त्वाची गोष्ट कुठं माहिती आहे, इथं लक्षात घ्यायचं, उत्तर प्रदेशमध्ये वनांचं प्रमाण खूप म्हणजे खूप कमी आहे, म्हणजे बाकी मोठ्या राज्यांच्या तुलनेमध्ये. तसं राजस्थानमध्ये पण कमी आहे. ओके, ॲज कम्पेअर्ड टू अदर स्टेट. तर या घटकाला सुद्धा तुम्ही फोकस करू शकता. म्हणजे या टॉपिकमध्ये आपण काय बघितलं, मी परत एकदा शॉर्टमध्ये सांगतो, आपण या टॉपिकमध्ये काय बघितलं आणि त्याचं रिव्हिजन घेऊया शॉर्टमध्ये. या टॉपिकमध्ये मी काय म्हटलं, इंडियन स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट हा दर 2 वर्षांनी प्रसिद्ध केला जातो. पहिल्यांदा कधी केला होता, 1987 मध्ये. आताचा कितवा क्रमांक आहे, 17वं हे सर्वेक्षण आहे. मी सांगितलं वनक्षेत्र आणि वृक्षाच्छादनामध्ये, वनक्षेत्र आणि वृक्ष आच्छादनामध्ये कितीनं वाढ झाली असं म्हटलं मी. वाढ कितीनं झाली, 2261 चौरस किलोमीटर, 2261 चौरस किलोमीटर. मी असं म्हटलं नंतर भारताचे एकूण वनक्षेत्र देशाच्या भौगोलिक क्षेत्राच्या किती टक्के आहे, 21.71% आहे. 2019 मध्ये किती होतं तर ते होतं 21.67%. मी पुन्हा असं म्हटलं भारताचं वनक्षेत्र आणि वृक्ष आच्छादन याचं पर्सेंटेज बघितलं तर ते होतं किती होतं 24.62% म्हटलं होतं 2021च्या रिपोर्टनुसार. किती असायला पाहिजे, 33% असायला पाहिजे. तेवढं आहे का, नाही, म्हणजे आपण आणखी कमी आहे. देशातील एकूण वनक्षेत्र आणि वृक्ष आच्छादन
किती दशलक्ष हेक्टर आहे म्हटलं होतं? 80.9 दशलक्ष हेक्टर. एवढी आकडेवारी बेसिकली तुमची पाठ असायला हवी. हा सगळे मुद्दे. ओके. मग यानंतर आपण काय बघितलं? वनक्षेत्रामध्ये झालेली वाढ. मग काय म्हणलं होतं? वनक्षेत्रामध्ये सर्वाधिक झालेली वाढ. वनक्षेत्रामध्ये मागच्या 2019 ते 21 मध्ये वाढ कुठं झाली? मी म्हटलं आंध्र आणि तेलंगणामध्ये झाली. नवीन राज्य आहेत ना आंध्र आणि तेलंगणा, असं लक्षात ठेवा म्हटलं होतं. आंध्राला 1 नंबर, तेलंगणाला 2 नंबर सर्वाधिक वाढ. सर्वात कमी कुठं झाली? तर अरुणाचल प्रदेश, ईशान्येकडचं म्हटलं होतं. अरुणाचल प्रदेशमध्ये मग मनी नागा असं म्हटलं होतं. म्हणजे मणिपूर आणि नागालँड यांच्यामध्ये काय झालं? वनक्षेत्रात काय झालेलं आहे? तर तिथं कमी वाढ झालेली का घट झालेलं पाहायला मिळालं. त्यानंतर मी तुम्हाला काय सांगितलं? खारफुटीच्या बाबतीमध्ये आपण डिस्कस केलं. खारफुटीची वनं. खारफुटीच्या बाबतीमध्ये काय म्हटलं होतं? खारफुटीमध्ये 17 चौरस किलोमीटरची वाढ झाली आहे. पण या 17 पैकी सर्वाधिक जास्त कुठं वाढ आहे? तर ती ओडिशाला आहे 8ची. मग महाराष्ट्राला आहे 4ची आणि मग कर्नाटकला आहे 3ची. म्हणजे तुम्हाला लक्षात आलं का? खारफुटीच्या वनामध्ये 17 चौरस किलोमीटर मागच्या 2 वर्षात झालेली वाढ. सर्वाधिक ओडिशा, मग महाराष्ट्र आणि मग कर्नाटक असा त्याचा क्रम लागतो. हेही तुम्हाला मी सांगितलं होतं. त्याच्यानंतर क्षेत्रफळानुसार असं म्हटलं होतं आपण. क्षेत्रफळानुसार सर्वाधिक वनाच्छादित क्षेत्र कोणतं? क्षेत्रफळानुसार म्हटलं MAMCOM लक्षात घ्या म्हटलं होतं. MAMCOM म्हणजे M फॉर मध्य प्रदेश, A फॉर अरुणाचल प्रदेश, C फॉर छत्तीसगड, O फॉर ओडिशा, M फॉर महाराष्ट्र. म्हणजे क्षेत्रफळानुसार MAMCOM सर्वाधिक जास्त असणारं राज्य. आणि क्षेत्रफळानुसार सर्वात कमी वनाच्छादित क्षेत्र असणारं कमीच्या बाबतीमध्ये काय म्हटलं होतं? HP गॅस असं लक्षात ठेवायचं. H फॉर हरियाणा, P फॉर पंजाब, G फॉर तुमचं गोवा, S फॉर सिक्कीम हा क्रम येतो. आणि पर्सेंटेजनुसार विचारलं तर मिझोराममध्ये सर्वाधिक पर्सेंटेज येतं, जवळपास 84.5. म्हणजे मिझोराम, माझी, अरुणा, मेघा आणि मनी येतं असं म्हटलं होतं. आणि सर्वात कमी म्हटलं तर लडाखला येतं, कारण हे 31 ऑक्टोबर 2019 पासून नवीन युनियन टेरिटरी झालेली आहे असं मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं होतं. आता याच्यामध्ये मी काय केलंय? बराचसा घटक तुम्हाला डिटेलमध्ये समजावून सांगण्याचा प्रयत्न केलाय की जेणेकरून तुम्हाला याच्यावर कसाही प्रश्न विचारू द्या तुम्हाला त्या ठिकाणी उत्तर देता आलं पाहिजे किंवा तुमची तशी तयारी असली पाहिजे. ठीक आहे. तर या टॉपिकला तुम्हाला पहिल्यांदा सांगतो याला थोडंसं फोकस करा. जर तुम्हाला असं विचारलं कोणतं राज्य आहे की ज्या राज्यामध्ये खारफुटीचं प्रमाण सर्वाधिक प्रमाण आहे, सर्वाधिक जास्त खारफुटीची वनं आढळतात, तर खारफुटीची वनामध्ये म्हटलं तर आपलं महाराष्ट्र आहे. संपूर्ण राज्यात रायगडमध्ये, महाराष्ट्राचा विचार केला तर रायगडमध्ये तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये खारफुटीची वनं बघायला मिळतील, हे लक्षात ठेवा. रायगड. आता हे तुम्हाला महत्त्वाचं आहे. ठीक आहे. तर याच्यावर कसेही प्रश्न विचारू द्या, तुमची तयारी असली पाहिजे. हे जे पॉईंट घेतलेत आणि जेवढे मी डिस्कस केले हे तुम्ही व्हिडिओ वारंवार ऐका, तुम्हाला याचा जास्त फायदा होईल. दुसरं म्हणजे तुम्ही जर आपला अँड्रॉइड ॲप डाउनलोड केला असेल तर नक्की करा. करंट अफेअरचा कोर्स त्या ठिकाणी अवेलेबल आहे, इतर कोर्सेस अवेलेबल आहे, त्याचा तुम्ही नक्की लाभ घ्या. थँक्यू.